एक धक्कादायक बातमी नाशिकमधून समोर येतेय। नाशिकच्या पंचवटीमध्ये तरुणाची हत्या करण्यात आली। किरकोळ वादातून मित्रांकडूनच त्याची हत्या करण्यात आली आहे। मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांनी मात्र नकार दिलेला आहे आणि पोलीस ठाण्याबाहेर या मागणी संदर्भात नातेवाईकांचं आंदोलन सध्या सुरू आहे। नाशिकमध्ये पंचवटीमध्ये तरुणाची हत्या करण्यात आली। किरकोळ वादातून मित्रांनीच त्याची हत्या केल्याची माहिती सध्या समोर येतेय। दरम्यान मृतदेह ताब्यात घेण्यास त्याच्या कुटुंबियांनी नकार दिलेला आहे। प्रतिनिधी किशोर बेलसरे आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। किशोर, आपण पाहतोय मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांनी नकार दिलेला आहे। पोलीस कशा पद्धतीने समजूत घालतायत? ऋतुजा, हा युवक गेल्या काही 2 ते 3 दिवसापूर्वी याची परिसरातच राहणाऱ्या युवकाशी थोडे वाद झाले होते, परंतु त्या वाद एवढ्या मोठ्या प्रमाणात होतील असं वाटलं नव्हतं। आणि काल रात्री 8:30 ते 9च्या दरम्यान बीडी कामगार या ठिकाणी या युवकाची तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली। हत्या करताना या व्यक्तीच्या डोळ्यात मिरचीची पूड देखील टाकण्यात आली असे ज्या मृत्यू झाला त्या व्यक्तींचे आरोप आहे। आणि हे एका परिवाराने केले, केवळ 2 व्यक्ती नाही तर त्याच्या घरातले सगळ्या व्यक्तींनी हा हल्ला केलेला आहे त्यांचं म्हणणं। आणि त्यांची इच्छा आहे की त्यांना तातडीने आरोपींना अटक करा, तोपर्यंत आम्ही ही बॉडी ताब्यात घेणार नाही। आणि ही बॉडी ताब्यात न घेता त्यांनी परिसरात जे बीडी कामगार परिसर त्या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात रॅली काढलेली आहे। आणि या रॅलीमुळे अजूनही त्या ठिकाणी संतप्त वातावरण आहे। पोलीस या सगळ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना आरोपी अद्यापही ताब्यात मिळालेले नाही। ऋतुजा, निश्चित, आणि या संदर्भात आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। किशोर, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।